जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण जगाडाची मोहीम घेतोय. तो आहे पिंपळा किल्ला. आज खूपच वेळ झालेला आहे, जवळपास 12:30 पाऊण वाजलेला आहे की मी या किल्ल्याची मोहीम चालू करतोय. खूप रस्ता सापडायला खूप अडचण झाली, पण मी सजेस्ट करेल की मी जो रूट सांगेल त्यानंतर मळगाव फाट्यावरती जर आपण आला, म्हणजे पिंपळा बुद्रुक आणि मळगाव फाटा, तिथं आल्यानंतर तुम्ही स्ट्रेट आपला गुगल मॅप लावा आणि तुम्ही स्ट्रेट या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊ शकता. एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो की आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी येण्यासाठी मॅपचा वापर करू शकता. इथं मागच्या बाजूला जर दिसत असेल तर हा आपल्याला इथं एक जलाशय दिसतो आणि किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला एक देवस्थान दिसतंय, जे माझ्या मागच्या बाजूला आपल्याला दिसत असेल. मी आज थोडासा चष्मा लावलेला आहे, कारण प्रॉब्लेम असा आहे की एक शेतकरी असल्या कारणाने तुम्हाला वाटत असेल की हा फक्त एकदम आलिशान लाईफ जगत असेल, पण तसं काही नाही. एक शेतकरी पण आहे आणि सकाळी उठून मार्केटला जाऊन 3 वाजताच उठावं लागतं. 3 वाजता उठून मार्केटला जाऊन माल वगैरे विकून आणि नंतर आपण या मोहिमेला आलेलो आहे. मार्केटवरून 9:30 वाजले, आवरता करता 10 10:30 यायला जवळपास 12:30 पाऊण वाजल्या मला. इथं किल्ल्याची चढाई तशी जास्त काही अवघड वाटत नाही. थोडासा उंच किल्ला आहे. किल्ल्याची हाईट जवळपास 3700 ते 3750 एवढीच आहे, जास्त नाही आहे. चला चालूया आपण. किल्ल्याचा तसा काही इतिहास सापडत नाही. इतिहास सापडण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं म्हणजे आज वर्षा अखेर आहे. आज म्हणजे अजून आहे 2-3 दिवस आहे. तर या वर्षा अखेरीस मला शेवटची जी मोहीम आहे ती करायचीच होती. आणि आज आपण ही मोहीम, मी एकटा आहे, कोणी सोबत नाही आहे, एकटाच मोहीम करतोय आज. मला आज शेवटची मोहीम करायची म्हणजे करायचीच होती. आपले कॅमेरामन गायब, आपले सर्व मित्र गायब. अभिजित भाऊ जरी माझ्याबरोबर येतात, पण पेशाने इलेक्ट्रिशियन येते, तर त्यांचं पण काम चालू होतं. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे खरंच सांगू नक्की, या किल्ल्याला जर तुम्हाला यायचं असेल तर कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला सांगतो, तो रस्ता फॉलो करा. एकदम रस्ता चांगला आहे, खूप चांगला आहे. कुठे काही त्रासदायक नाही आहे. आपल्याला यायचं आहे, जर आपण नाशिकवरनं निघत असाल तर नाशिकहून दिंडोरीहून वणीवरून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदोरी गावामध्ये यायचंय. नांदोरी गावामध्ये आल्यानंतर आपल्याला आभोणे रस्त्याला लागायचंय. आभोणे गाव, आभोण्यावरून कनाशी, नांदोरीपासून ते आभोणे 7 किलोमीटर आहे. तिथून एक 8 ते 10 किलोमीटर कनाशीमधून पिंपळा गावात यायचंय. पिंपळा बुद्रुक, त्याच्यानंतर मळगाव नाव कसं आहे, मळगाव. तर मळगावमध्ये आल्यानंतर आपल्याला बोर्ड दिसेल, म्हणजे पिंपळा बुद्रुकच्या शेजारीच मळगावचा बोर्ड दिसेल आपल्याला. त्या रस्त्याने लेफ्ट हँडला आपल्याला मध्ये रस्त्याला घुसायचंय. जो उतार आहे तो नाही उतरायचा, लेफ्ट हँडला आपल्याला मध्ये घुसायचंय. तो स्ट्रेट रस्ता आपल्याला मळगाव बुद्रुकमध्ये घेऊन येतो. आता मध्ये आपल्याला काही पाडे लागतात, नावं लक्षात नाही राहत त्यांचे, दरे पाडा असं काहीतरी नाव आहे त्यांचे. 2 ते 3 पाडे लागतात आपल्याला. ते 3 पाडे क्रॉस केल्यानंतर आपल्याला मळगाव लागतं.
आता त्या ठिकाणून जे अंतर आहे ते 8 किलोमीटर आहे. जिथं मळगाव बोर्ड दिसतो आपल्याला, मळगाव फाट्याचा बोर्ड, तिथून तर मळगाव बुद्रुक पर्यंत यायला म्हणजे स्ट्रेट आपल्याला पायथ्यापर्यंत यायला 8 किलोमीटर अंतर आहे. मित्रांनो, आपण जी चढाई करतोय ती चढाई करताना आपल्याला हे पूर्ण पठारी भाग लागतो. या पठारी भागावर आपण पोहोचल्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला हा इथं दिसत असेल, हा आहे पिंपळा किल्ला. या पिंपळा किल्ला आपण ज्यावेळेस पायथ्याशी येतो तर हा पिंपळा किल्ला आपल्याला खालून याचा गडमाथा दिसत नाही. याचा वापर का किल्ला म्हणून केला असेल तर कितीही शत्रू आले तर त्यांना हा किल्ला जवळ आल्यानंतर कोणत्या दिशेने किल्ल्यावर जायचं हे समजणार नाही, म्हणून हा किल्ला तयार केलेला आहे. मी पण थोड्या वेळ विचार केला की मी पायथ्याशी आलेलो पण मला किल्ल्याचं टोकच दिसत नाहीये, तर का म्हणून हा किल्ला तयार केला असेल, तर त्याचं उत्तर मला या माथ्यावर आल्यानंतर कळालं की या पठारावर आल्यानंतर हा किल्ला मागच्या बाजूला दिसतोय आपल्याला समोर तिथं एक मराठ्यांचं मानचिन्ह म्हणून भगवा झेंडा सुद्धा फडकताना दिसत असेल. तर या किल्ल्याची किल्ला म्हणून स्थापना केली ही त्यामुळेच केली असेल कारण बाजूचा पठारी भाग खूप मोठा आहे आणि गडाच्या पायथ्याशी येण्यासाठी आल्यानंतर हा किल्ला जो वरती आहे तो दिसतच नाही. म्हणजे जो शत्रू येणार आहे तो शत्रू कितीही शहाणा असला, म्हणजे कितीही त्याचं तुल्यबळ सैन्य असलं, कितीही मोठ्या अफाट संख्येने सैन्य असलं, तरी त्याला वर येताना हा विचार करावा लागेल की हा किल्ल्याचं माथा कुठे आहे, आपल्याला तिकडे जायचंय. तेवढ्या वेळामध्ये किल्ल्यावरील जे आपले म्हणजे किल्ल्यावरील जे सैन्य आहे ते या शत्रूला पराभूत करण्यासाठी आपलं जे म्हणजे जो आराखडा आखता येतो तो आराखडा आखू शकत होतं आणि त्या हिशोबाने समोरच्या शत्रू सैन्यावर आक्रमण करू शकत होतं. अशा पद्धतीने या किल्ल्याची रचना आहे, त्याच्यामुळे हा किल्ला स्थापन केलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट, हा किल्ला कधी स्थापन झाला तर या किल्ल्याची स्थापना ही बघायला मिळत नाही. हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता, हा किल्ला कोणी स्थापन केला, ही सुद्धा गोष्ट या आपल्या इतिहासामध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे या किल्ल्याचा कुठलाही इतिहास सापडत नाही. आणि या किल्ल्याची मी जवळपास खूप जणांना विचारलं की पिंपळा किल्ला कुठे आहे, पण कोणीच सांगू शकत नाही की पिंपळा किल्ला या जागेवर स्थित आहे. ज्या वेळेस मी किल्ल्याच्या पायथ्याला आलो आणि त्या बाबांना विचारलं की पिंपळा किल्ला आहे का हा, तर त्यावेळेस ते मला म्हणाले की हो, हाच तो पिंपळा किल्ला आहे. म्हणजे पूर्ण पायथ्यापर्यंत येऊस्तोवर पिंपळा किल्ला कोणालाच माहीत नाहीये. विचार करा तुम्ही, म्हणजे हा खूपच दुर्गम किल्ला आहे. या किल्ल्यावर कोणी येत पण नाही. माझ्या मते यूट्यूबला खूप कमी प्रमाणात या किल्ल्याचे व्हिडिओ असतील, तर नक्कीच या व्हिडिओचा आपण बऱ्याचशा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की आपल्या नाशिक जिल्ह्यात असा पण एक किल्ला आहे की जो कोणालाच माहीत नाहीये आणि त्या किल्ल्याचं चित्रीकरण आपण केलेलं आहे. नक्कीच ही गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी या किल्ल्याची एकटा मोहीम करतोय. मला कुठलीही भीती वाटत नाहीये, कारण या किल्ल्यावर बरेचसे लोक वरती गाई गुरे चारायसाठी पण येतात. म्हणजे काय सांगायचं आता. हा आहे समोर दिसतोय तो गडमाथा, हा वरच्या बाजूला, ओके. आणि हा आहे तो रस्ता, हा इथून जो दिसतोय हा पूर्ण असा रस्ता आहे. अक्षरशः अंगावर रस्ता आहे पूर्ण. मी खालून इथपर्यंत आलेलो आहे गडाच्या पायथ्याला. हा गडाचा पायथा आहे. खरं सांगायचं गेलं, मी आता इथं उभा आहे, हा गडाचा पायथा आहे. 3 पाठारं क्रॉस करून आलोय. पहिलं, आता हे दुसरं आहे, खाली एक तिसरं होतं. म्हणजे 3 पाठारं क्रॉस केल्यानंतर, ओलांडून आल्यानंतर आपण या गडाच्या पायथ्याला पोहोचतो. सगळीकडे सांगतील 2 तास लागतात, 2 तास नाही लागत, अर्धा ते पाऊण तास लागतो आपल्याला या गडाच्या पायथ्याला यायला, जर तुम्ही पक्के ट्रेकर असाल, पक्की मोहीम करणारे असाल तर. आणि या गडाची मोहीम करताना जर आपल्याला सवय नसेल तर एकटे येऊ नका.
सवय असेल तर एकटे या, कारण थोडासा का होईना जंगलातून रस्ता आहे. किती नाही म्हटले तर जर आपल्याला सवय नसेल तर भीतीही वाटते. आणि भिणाऱ्या माणसांनी ह्या मोहिमेवर येऊ नका, एकटे येऊ नका, 3-4 जण मिळून या. पण जर माझ्यासारखा पक्का मोहीम करणारा असेल तर त्यांनी एकटा आलं तरी काही घाबरायचं नाही. वरती बरेचसे माणसं गाई गुरं चारण्यासाठी येतात. आपल्याला आता करायचा आहे हा गडमाथा. चलो चलते, वर जाएंगे. वर जाऊन ड्रोन शूट घ्यायचे, व्हिडिओ शूट करायचे, आपले फोटो शूट करूया आणि नंतर खाली उतरायला सुरुवात करूया. चला चालूया. व्हिडिओ शूट घ्यायचं म्हटलं की चढताना थोडं वेळ बसावं लागतं, 5 ते 10 मिनटं घालवावी लागतात आणि नंतर व्हिडिओ शूट घ्यायला लागतं. नाहीतर तुम्ही म्हणाल हा व्हिडिओमध्ये नुसता दमच टाकतोय, याचा आवाज काहीच येत नाही. अशा पद्धतीने थोडंसं सॅक्रिफाईस करायला लागतो वेळेचं. आणि तरी पण मी आता जवळपास 1:36 झालेले, लवकर आलेलो आहे वरती. 1 वाजता चढाई चालू केली होती आणि गडमाथ्याच्या जवळपास येऊन ठेपलेलं आहे. परंतु बरंचसं होत आहे, आपण वर जाऊया जेणेकरून गडाच्या माहिती सुद्धा आपल्याला वर गड अवशेष बघता येतील. फायनली मित्रांनो, आपण या गडाच्या नेड्यावर आधी पोहोचलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, खूप मोठं नेड आहे. मला असं वाटत होतं की हे काहीतरी अशी गोवा वगैरे ज्यावेळेस मी इथं खाली आलो, पण महाराष्ट्रात सर्वात मोठं नेड आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण मी मागच्या वेळेस ते कन्नेरगडचं नेड बघितलं, ते छोटं होतं. इथं मोहनदरचं पण नेड आहे, ते सुद्धा छोटं आहे. पण हे नेड सगळ्यात मोठं नेड आहे या गडाला. आपण बघू शकतो केवढं मोठं नेड आहे. मी ड्रोन शूट्स, मला वरती आल्यानंतर ज्या वेळेस मी हे बघितलं, पूर्ण खालपासून वरपर्यंत नेड्यापर्यंत येऊस्तोवर मला हे नेड दिसत नव्हतं. मला डाऊट होता की नक्की मी ह्या नेड्याच्या दिशेने जातोय की नाही, काही या गडाला नेड आहे किंवा नाही. ह्या गडाला हे नेड आहे आणि खूप मोठं नेड आहे. महाराष्ट्रात सर्वात 1 नंबरचं नेड ह्या गडाला आहे, सर्वात मोठं नेड. तर हे मागच्या बाजूला बघू शकतो आपण. खूप छान वाटते. सह्याद्रीतला वारा जो अंगाला झोंबतो, एक आनंद देऊन जातो. खूप म्हणजे असं मनमोहून टाकणारा सह्याद्रीचा वारा आहे. या नेड्यावरती आलो, मला स्वतःला मी थांबवू शकलो नाही. पहिल्यांदा मी फोटो काढले, ड्रोन शूट्स घेतले. वरचे पण ड्रोन शूट्स इथूनच घेऊन टाकले मी, कारण सावली वगैरे व्यवस्थित. ते झाल्यानंतर आता मी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर आता आपण निघूया, वरच्या बाजूने जाऊया. थोडेसे अवशेष आहे, मी बघितले ड्रोननी. इकडच्या साईडनी काहीच नाहीये. इकडे गेल्यानंतर 3 ते 4 पाण्याचे टाके, तेवढे बघूया आणि आपल्याला लगेच गड उतार व्हायला सुरुवात करायची. आपल्याला घरच्या दिशेने जायचे. थंडी खूप वाजते 5 वाजेनंतर. घरनं पण फोन चालू आहे मला की लवकर ये बाळा. बाळा म्हणजे त्यांच्यासाठी आपण बाळाचे, आई वडिलांसाठी सर्वजण बाळच असतात. तर ते म्हणत होते लवकर या. तर ठीक आहे, चला आपण वरती जाऊया. चलो चलते. सर्व घेतलंय आपण कदाचित, हा नाही राहिलेलं काही. चला. मित्रांनो, ज्यावेळेस आपण ह्या नेड्याकडनं येतो, इथं हे नेड आहे, या नेड्याकडनं इथून ज्यावेळेस येतो तर आपल्याला लगेच इथून वर चढण्यासाठी हा रस्ता लागतो. पण चौलेरला, त्याच्यानंतर इकडे पण बघितलं होतं आईवंतला, जो खाचेमधून वरती जाण्यासाठी रस्ता होता. तर इथं पण तसाच आहे. चौलेरला फिरून जाऊन आणि दरवाजात जायसाठी होता. इथं दरवाजा वगैरे काही नाही आहे. आपण स्ट्रेट आता खाचेने वरती जाणार आहोत. मित्रांनो, आज थोडीशी टोन वगैरे चेंज केली आहे, आपल्याला आवडावं म्हणून.
नाहीतर मी स्ट्रेट सरळ बोलत होतो, जेणेकरून मला फक्त इतिहास पोहोचवायचा होता, परंतु तुमचं मनोरंजन सुद्धा व्हावं म्हणून मी थोडंसं बदलून घेतलं आणि चालू आहे. फायनली गडमाथा. मागच्या बाजूला आपण बघत असाल आपला भगवा मानाने फडकतोय आणि या गडावर आल्यानंतर आपल्याला हे 3 पाण्याची टाकी बघायला मिळत आहे. या गडावर पाण्यासाठी तसं काही नाही, पण सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट म्हणजे या गडाचं नेड खूप छान आहे. नक्की या आणि भेट द्या. या गडावर आल्यानंतर इतिहास नाही, कुठलंही काही नाही, म्हणजे आपण फक्त येऊन आम्ही फिरून जाऊ शकतो, परंतु गडाचं नेड मनमोहून टाकतं. मला थोडा दम लागला, वरती त्या खात्यातून आलो. आज आपल्या अभिभाऊ पण नाही आहे, कॅमेरामन. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कनेरगडमध्ये पण बघितलं होतं की हे खड्डे, बसूनच घेतो. मागची बॅग जरा जास्त जड झालेली, आज कोणीच नाही सोबत, तर पाण्याच्या बाटल्या, डब्बा, ड्रोनची बॅग सगळं माझ्या बॅगमध्ये. तर हे जर दिसत असेल आपल्याला हा खड्डा, हा कशासाठी वापरत येत असेल. मी बऱ्याचशा किल्ल्यांवर बघतोय की हे प्रत्येक ठिकाणी खड्डे दिसतात. मशाली लावायसाठी की काही असलं असे आपण मांडव देतो. आता वेगवेगळे प्रकार निघालेले, खड्डा खणायची पण गरज नाही, तर त्याच्यासाठी वगैरे असं काही उभं करण्यासाठी वगैरे यूज होत असतील. हे नक्कीच मोठ्या मशाली लावायच्या असतील गडावर उजेड करण्यासाठी, त्याच्यासाठी याचा वापर होत असेल. गडावर आल्यानंतर तसं बघायला काही नाही, एवढे 3 पाण्याचे टाकीचे फक्त. पूर्ण गड मी ड्रोन शूटमध्ये तुम्हाला टाकलेलाच आहे, म्हणजे दिसेलच तुम्हाला ड्रोन शूटमध्ये. आणि गडाचा नेड खूप मस्त आहे, खूप. आणि या गडावर आल्यानंतर तुम्ही वास्तव्य सुद्धा करू शकता. 15-20 जण 30 जण जरी आले आणि त्या नेड्यामध्ये थांबायचं ठरलं तर थांबू शकता. पण खाली विचारलं मी की प्राण्यांचा प्रादुर्भाव आहे का, तर या गडावरती प्राणी आहे. तर रिस्क घेण्यापेक्षा सकाळी या, मोहीम करा आणि संध्याकाळी आपल्या घरी सुखरूप जा, हेच सांगू शकतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला, नक्की मला कमेंट करून कळवा. मी आपल्या कमेंटची वाट बघतोय. नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर सुद्धा देईल. या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण आपल्या एका सबस्क्राईबने आम्हाला बळ मिळतं. आम्हाला वाटतं की आपण आमचे व्हिडिओ बघताय, आम्हाला फॉलो करताय आणि आमची माहिती तुम्हाला आवडते सुद्धा आहे. एकदा तुम्हाला परत एकदा पाण्याची टाकी दाखवतो. हे या गडावरचे पाण्याची टाकी, 1, 2 आणि हे 3, आणि आपला हा भगवा ध्वज. हे 3च अवशेष फक्त इथं बघायला मिळतं. आणि चौथा म्हणजे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे नेड. या 4 गोष्टी या गडावर बघण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे. आपण 2 तासात गडाची मोहीम करू शकता, म्हणजे वर पोहोचू शकता. खाली उतरायसाठी आपल्याला काय अवघे 1 ते 1.5 तास लागतो, कारण गडावरून उतरायला वेळ नाही लागत, गडावर चढायला जास्त वेळ लागतो. चला तर मग आता ह्या व्हिडिओला मी इथंच संपवतो. माझा गड पण बघून झालेला आहे. मी इथले टाके वगैरे बघितले, नेडं बघितलं, भगवा ध्वज झाला. आजूबाजूचे तसं काही किल्ले वगैरे तर नाही आहे इथे, झालेलं आहे बघून. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.